मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य संघ यांच्यातर्फे अमराठी चालकांना व्यावहारिक मराठी शिकवण्यासाठी अभ्यास वर्गाची घोषणा आपण आज करणार आहात. काय नेमकं कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ या दोन संस्थांनी सुरुवातीच्या काळापासून मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जेवढं काही सहकार्य करता येईल तेवढं सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती आणि त्या माध्यमातून सुरुवातीच्या काळामध्ये ही पुस्तिका सुद्धा आम्ही एक प्रकाशित केली होती. म्हणजे सर्वसामान्य जो प्रवासी आहे त्या प्रवाशाबरोबर संवाद साधत असताना रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालकाला व्यावहारिक मराठी येणं गरजेचं आहे आणि त्या माध्यमातून शासनाचा जो 1989चा नियम आहे त्या नियमाची कुठेही पायमल्ली होत नाही ना याची खबरदारी घेण्याची जबाबदारी परिवहन मंत्री म्हणून आणि परिवहन खात्याचे अधिकारी म्हणून आमच्या सर्वांची आहे. आणि त्या माध्यमातून आम्ही तपासणी केली असता अनेक हिंदी भाषिक रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना मराठी येत नसल्याचं जेव्हा निदर्शनास आलं तेव्हा मी आवाहन केलं होतं आणि मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद या दोन्ही संस्थांनी ह्या हिंदी भाषिक विद्यार्थ्यांना मराठी शिकवण्याची भूमिका घेतली होती. आज सर्वप्रथम तर ती मी आमचे उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत आणि मराठी भाषा विभाग त्यांच्याकडे आहे त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद त्यांना देतो की आम्ही आत्ताच त्यांना विनंती केली आणि विनंती केल्यानंतर त्यांना सांगितलं की आमचे हे कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाची जे काही लोक आहेत ते किमान 1 लाख रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना आम्हाला पुढल्या 90 दिवसामध्ये मराठी शिकवायचं आहे आणि त्यासाठी आम्ही एक निर्णय घेतलेला आहे की 4 तासाचा एक अभ्यासक्रम म्हणजे ताशी 1000 रुपये मानधन सुद्धा आम्ही आमच्या जे शिक्षक आहेत त्यांना देणार आहोत जेणेकरून 4 तासामध्ये त्यांनी ते व्यावहारिक मराठी शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी जो येणारा खर्च आहे त्यापैकी 2 कोटी रुपये हे मराठी भाषा मंत्री यांनी ह्या शिक्षकांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. उर्वरित खर्च जो आहे तो आम्ही आमच्या परिवहन विभागाच्या माध्यमातून करणार आहोत. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी जी काही आवश्यक निधी आहे त्या निधीतून ते तो खर्च करणार आहेत. त्यामुळे 2 कोटी रुपये आम्हाला 15 ऑगस्टपर्यंत जे काही शिक्षक यामध्ये सहभागी होतील या मोहिमेमध्ये त्यांना मानधन आम्ही राज्य शासनाच्या मराठी विभागाच्या माध्यमातून देणार आहोत. आणि त्याचबरोबर त्या सगळ्या मराठी शिकण्यासाठी काय काय करावं लागेल कुठे कुठे क्लासेस असेल ह्यासाठी जी काही जाहिरात आणि ज्या काही माध्यमांची आवश्यकता आहे त्या RTO डिपार्टमेंटच्या माध्यमातून केले जातील. एक आम्ही प्रमाणपत्र सुद्धा तयार केलेलं आहे. त्या प्रमाणपत्राच्या माध्यमातून 4 तासाची शिकवणी ऑफलाईन असू द्या किंवा ऑनलाईन असू द्या तो शिकल्यानंतर त्याला ते प्रमाणपत्र देण्यात येईल की त्यांनी ह्या अभ्यासक्रमामध्ये सहभाग घेतला आणि सहभाग घेतल्यानंतर त्याला जेवढं व्यावहारिक मराठी आहे ते देतं अशा पद्धतीचं त्या शिक्षकाची सही असलेले ते प्रमाणपत्र आम्ही आमच्या RTO डिपार्टमेंटच्या माध्यमातून 15 ऑगस्ट सर्वांना देणार आहोत. सकारात्मक मोहीम या सगळ्या साहित्यिकांच्या माध्यमातून आम्ही राज्यभर राबवतोय. क्लासेस आम्ही घेतोय. ज्याला ऑफलाईन यायचं असेल त्यासाठी आम्ही काही 72 ज्या शाखा आहेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या त्या 72 शाखा उपलब्ध करून देतोय. मुंबई मराठी साहित्य संघाच्या काही जागा उपलब्ध आहेत त्या उपलब्ध करून देतोय. काही रिक्षा चालक संघटनांनी आम्हाला सांगितलं होतं की आमची काही कार्यालये आहेत ती कार्यालये आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देतोय. शिवसेनेच्या राज्यातील सर्व शाखा ज्या ज्या ठिकाणी शाखा शिवसेनेच्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी मराठीचे वर्ग जर कोणाला घ्यायची इच्छा असेल तर त्या आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की जिथे शाखा तिथे मराठी असा एक आम्ही विचार अभियान आम्ही राबवलेलं आहे 15 ऑगस्टपर्यंत. त्यामुळे प्रत्येक शाखेमध्ये हिंदी भाषिक रिक्षा आणि चालकाला मराठी शिकवता येईल. म्हणजे ज्या ज्या जागा उपलब्ध आहेत त्या जागा आम्ही करतोय. RTOची जी कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये तुम्ही मराठी शिकल्यानंतर शेवटचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात येईल. परंतु शेवटी ही मोहीम आहे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आहे. RTOच्या माध्यमातून 1989च्या कायद्याचं कुठेही उल्लंघन होत नाही का याची तपासणी आम्ही 15 ऑगस्टपर्यंत जरी करणार नाही तरी 16 ऑगस्टपासून मात्र आम्हाला नाईलाज का होईना एवढा आम्ही प्रयत्न केल्यानंतर सुद्धा जर कुणाला मराठी येत नसेल तर आम्हाला आमच्या पद्धतीनं कायदेशीर कारवाई करावी लागेल. सर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो शिक्षकांचा.
हे शिक्षक कशा पद्धतीनं उपलब्ध करून दिले जाणार आहे? तुम्ही जाहीर आवाहन करणार आहात कशा? नाही, कोकण मराठी साहित्य परिषदेकडे किमान 4000 शिक्षक आहेत. अनेक त्यांच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूशन आहे, ते 4000 शिक्षक त्यामध्ये सहभागी होतील. आमच्या मेहेंदळे मॅडम आहेत, मेहेंदळे मॅडमचं मुंबई मराठी साहित्य संघ आहे, त्यांच्याकडे काही शिक्षक उपलब्ध आहेत ज्यांनी जेनेलिया देशमुख किंवा आमिर खान यांना सुद्धा मराठी शिकवलं आणि त्यांना आमिर खानला प्रमाणपत्र दिलेलं आहेत. अशा अनेक शिक्षकांच्या संघटना त्यांच्याकडे कार्यरत आहे. काही शिक्षक ज्यांना मानधन घ्यायचं असेल ते मानधन ह्या संस्था द्यायला तयार आहेत, परंतु काही शिक्षक मराठीवर प्रेम करणारे असे आहेत, ते पुढाकार घेत आहेत समोर आणि सांगतात की नाही आम्हाला मानधनाची आवश्यकता नाही, परंतु मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही मानधन न घेता यांना मराठी शिकवू. आणि शिकवत असताना सुद्धा फक्त व्यावहारिक मराठी आहे. व्यावहारिक मराठी सुद्धा अतिशय म्हणजे मोजक्या शब्दामध्ये त्यांनी लिहून दिलेलं आहे. म्हणजे ती मोजकी शब्द जी आहे ती सुद्धा आम्ही ह्या पॅम्पलेटच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आणि मुख्य म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन ही दोन्ही प्रक्रिया आणि वेळ त्यांना हवा तसा त्यावेळेस, म्हणजे दुपारच्या वेळेस जर त्यांच्याकडे पॅसेंजर वगैरे नसतील तर त्याही वेळेस त्यांनी शिकावं. संध्याकाळच्या वेळेस जर त्यांची इच्छा असेल की नाही बाबा मी आता रिक्षा दुसऱ्या शिफ्टचा ड्रायव्हर आहे त्याच्या मी शिकायला तयार आहे, म्हणजे त्यांना हवं त्या वेळेस शिकवण्याची मानसिकता आमच्या सर्व साहित्यिकांनी घेतलेली असल्याकारणानं मला असं वाटतं की आता रिक्षा संघटना ज्या आहेत, टॅक्सी संघटना आहेत, त्यांना पण मी आवाहन करणार आहे आणि त्यांची मंगळवारी एक बैठक लावतोय की तुम्ही ह्याच्या पुढे मात्र वेळ मागू नका. 15 वर्ष गेले की तुम्ही परत म्हणाले आम्हाला 15 दिवस द्या, 1 महिना द्या. जेवढं द्यायचं तेवढं मुदत आम्ही दिलेली आणि तुम्हीच त्या बैठकीमध्ये मान्य केलं होतं की आम्ही आमच्या परीनं सुद्धा आमच्या रिक्षा टॅक्सी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत त्यांना शिकवू. तर मला असं वाटतं आता तुम्ही यांच्या माध्यमातून शिकवण्याची तयारी ठेवा. खर्च पण काही नाहीये, सगळा खर्च आम्ही करायला तयार आहोत. राज्य शासनाच्या माध्यमातून मराठी विभागाने 2 कोटी रुपये खर्च करायची तयारी दर्शवलेली आहे. आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्ही तो खर्च करतोय. फक्त तुम्हाला मराठी शिकायचं. एवढ्या सगळ्या सुविधा जर राज्य शासनाच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असेल तर मला असं वाटतं की तुम्हाला 15 ऑगस्टपर्यंत मराठी यायलाच हवं. नाही आलं तर मग 16 तारखेपासून आरटीओची मोहीम आम्ही कार्यरत ठेवणार आहोत. दुसरीकडे एसटी संदर्भात एक महत्वाचा प्रश्न होता, जो डिझेल वाढीच्या संदर्भातला निर्णय होता. त्या संदर्भात काही राज्य शासनाकडनं पावलं उचलण्यात आली आहे का? आपलं काही बोलणं झालेलं आहे का? केंद्रातून किंवा राज्य सरकारकडनं काही आपल्याला निधी या संदर्भात मिळणार आहे का? कारण भाडेवाढची टांगती तलवार ही प्रवाशांवरती आहे. नाही, गेल्या आठवड्यापासून जी डिझेलमध्ये दरवाढ झालेली आहे, आधी 3 रुपये 10 पैसे झाली होती, नंतर 91 पैसे झाली, म्हणजे 4 रुपयापेक्षा जास्त ही दरवाढ झालेली आहे. 3 रुपये 10 पैसे जेव्हा झाली होती तेव्हा 124 कोटी रुपये नुकसान एसटी महामंडळाला होणार होतं, कारण 3400 कोटी रुपयाचं आम्ही डिझेल खरेदी करत असतो इंडियन ऑइल आणि इतर कंपन्यांकडनं. 91 पैशाची वाढ झाल्यानंतर परत 30 कोटी अंदाजे त्यामध्ये भर पडलेली, म्हणजे 150 ते 155 कोटी रुपयाचं नुकसान होणार असल्या कारणानं काहीतरी निर्णय आम्हाला घेणं अपेक्षित होतं. परंतु मी मंगळवारी माननीय मुख्यमंत्र्यांना काही जीएसटीच्या संदर्भात पत्र दिलेलं आहे की ज्यामध्ये असं सुद्धा म्हटलं गेलं होतं की वॅटमध्ये राजस्थानला जसं त्यांच्या एसटी महामंडळाला प्राधान्य दिलेलं आहे किंवा सूट दिलेली आहे तशी राज्य शासनानं आम्हाला द्यावी. अजूनही काही मुद्दे होते की त्या मुद्द्याच्या माध्यमातून आमचं जे नुकसान आहे ते भरून येणार आहे. तर त्या बाबतीत निश्चितपणे मुख्यमंत्री सकारात्मक भूमिका घेतील असं मला वाटतं. राज्य शासनाचाच हा एक भाग आहे. एसटी महामंडळ राज्य शासनाचाच घटक असल्या कारणानं सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा देण्यासाठी राज्य शासन आणि प्रामुख्याने महायुतीचं सरकार जे आहे ते बांधील आहे. एसटी महामंडळाच्या माध्यमातून फायदा व्हावा आणि त्या फायद्याच्या माध्यमातून राज्य सरकारला महसूल मिळावा ही भूमिका राज्य शासनाची नाही. आम्ही फक्त सर्वसामान्य प्रवाशांना सुविधा, तोही खेड्यापाड्यातला, गाव तिथे एसटी किंवा एसटी तिथे एसटी ही संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उतरून प्रवाशांना सुविधा देण्यासाठी प्रयत्न करतोय. भाडेवाढ करणं हा आमचा मूळ उद्देश नाही आहे, परंतु शेवटी महामंडळ आहे. महामंडळ जर टिकवायचं असेल, एसटीला जर जिवंत ठेवायचं असेल तर काही कटू निर्णय सुद्धा आम्हाला घ्यावे लागतात. परंतु जर आम्हाला केंद्र आणि राज्य शासनानं काही सहकार्य केलं तर निश्चितपणे आम्ही ह्या गोष्टींचा सकारात्मक विचार करू. पण सध्या तरी भाडेवाढीचा विचार एसटी महामंडळाचा अध्यक्ष म्हणून मी केलेला नाहीये. पण भविष्यामध्ये काय होईल जागतिक युद्धाच्या पातळीवर ते काही सांगता येणार नाही. परंतु आज काल परवाच्या ज्या बातम्या आहेत
त्या बातम्यांच्या अनुषंगानं निदान जे युद्ध आखाती देशामध्ये आहे ते थोडं थंड होतंय किंवा बंद होतंय असं आम्हाला तरी वाटतंय आणि त्यामुळे परिस्थिती काही पुढल्या 8-10 दिवसामध्ये बदलेल आणि त्या बदललेल्या परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ. एसटीला देखील डिझेल साठचा तुटवडा भासतोय का? कारण बाहेरच्या पेट्रोल पंपांवरती आपण पाहिलं तर शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळत नाहीये. काय झालेलं आहे की ही वस्तुस्थिती आहे की अनेक प्रामुख्यानं मराठवाड्यामध्ये बहुतांश डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा करणाऱ्या जे पेट्रोल पंप आहेत त्यावर लाईन लागलेल्या आहेत. म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी की गाड्यांची लाईन लागण्याच्या ऐवजी त्या पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांचे ड्रम जे किंवा शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसाठी लागणारं डिझेल आहे ते घेऊन आणण्यासाठी ती लाईन लागलेली आहे. 6-6, 7-7 तास ती लाईनमध्ये उभे आहेत. काही ठिकाणी तर फक्त 2000चं डिझेल त्या ठिकाणी डिझेल म्हणजे पेट्रोल मालक जो चालक आहे तो देतोय. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याचबरोबर आमचे त्या खात्याचे मंत्री असलेल्या भुजबळ साहेबांनी सुद्धा आवाहन केलं आहे. काही लोकांनी डिझेल भविष्यामध्ये मिळणारच नाही अशा पद्धतीने 5 लिटरची गरज असेल तर 50 लिटरचा साठा करून ठेवलेला आहे. आणि जास्त साठा केला असल्याकारणानं गोरगरीब जे शेतकरी आहे ज्यांना शेतीसाठी त्यांनी ट्रॅक्टर चालवण्यासाठी शेतीची किंवा गरज आहे किंवा विहिरीच्या ज्या डिझेलच्या मोटर्स आहेत ते चालवण्यासाठी त्यांना डिझेलची गरज आहे. असे बिचारे गोरगरीब शेतकरी हे रांगेत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आजही माझं आव्हान आहे की आपल्याला डिझेलचा पेट्रोलचा तुटवडा महाराष्ट्रामध्ये नाही आहे. फक्त घाबरून काही लोकांनी साठ्या मोठ्या प्रमाणात केलेला आहे. साठे बाजार केलेला आहे. साठे बाजार केल्यानंतर काही लोक त्याचा काळा बाजार सुद्धा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु मला जर तुम्ही विचारलं तर धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी माझ्या सर्व अधिकाऱ्यांना कडक सूचना दिलेल्या आणि ज्या ज्या ठिकाणी हा साठे बाजार आणि काळा बाजार होत असेल त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. सर, विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आलेल्या 17 जागांसाठी सगळीकडेच तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. शिवसेनेच्या वतीने किती जागांची मागणी करण्यात आलेली आहे आणि कुणाला उमेदवारी द्यायची या संदर्भामध्ये काही चर्चा चालू आहे? आमच्या पक्षामध्ये कुणाला उमेदवारी द्यायचा याचा निर्णय फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे साहेब घेत असतात. त्यामुळे ते निर्णय घेतील. शिवसेनेचे आज 5 ज्या 17 जागा आहेत त्यापैकी 5 जागांवर शिवसेनेचे आमदार कार्यरत होते. परंतु मध्यंतरी निवडणुका न झाल्यामुळे ह्या निवडणुका पुढे ढकलल्या. पण त्याचबरोबर आम्ही धुळ्यामध्ये आमची ताकद वाढलेली आहे. त्याचबरोबर रायगडची म्हणजे सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरीची जी जागा आहे ती वाढलेली असल्यामुळे 5 जागा ज्या आमच्या आहेत त्या आणि 2 अतिरिक्त ज्या ठिकाणी शिवसेनेची ताकद वाढलेली आहे अशा 7 जागा शिवसेनेच्या वतीनं आम्ही मागितलेल्या आहे. परंतु शेवटी हे जरी मागणी जरी आमची असेल तरी अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबच बसून घेणार आहे आणि ते दोघे जे निर्णय घेतील ते आम्हाला बंधनकारक आहे. या संदर्भात रायगडला घेऊन आधीच राष्ट्रवादी जे आहे ते पालकमंत्री पदाला घेऊन वाद सुरू असताना आता जर रायगडची मागणी शिवसेनेने केली तर त्यावरून नवीन वाद निर्माण नाही. बघा, एक गोष्ट तुम्हाला मी सांगतो. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ह्या विधान परिषदेमध्ये सर्वात जास्त जे मतदार आहेत ते शिवसेनेचे जास्त आहेत. म्हणून आम्ही ती जागा मागितलेली आहे. परंतु शेवटी महायुती आहे त्यामुळे कुणाला माघार घ्यावी लागते तर कुणाला पुढे जावं लागतं. आणि मला असं वाटतं की महायुतीमध्ये लढण्याचा निर्णय ह्या नेत्यांनी सगळ्यांनी घेतलेला आहे. सुनेत्राताई पवार, शिंदेसाहेब आणि देवेंद्रजींनी. त्यामुळे मला असं वाटतं की काही ठिकाणी माघार तर काही ठिकाणी पुढे घेऊन अंतिम निर्णय ह्या 2 दिवसामध्ये होतील आणि सकारात्मक निर्णय होईल. कारण शेवटी भविष्यातल्या सगळ्या निवडणुका ह्या महायुती म्हणूनच आम्ही लढवणार.